नमस्कार. आपण आज आलो आहे ग्राम इटंगोटी, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर या भागामध्ये. आणि इथले आपले प्रगतशील आणि सुबीर शेतकरी आपले श्रीराम भैयाजी ठाकरे, शेतकऱ्यांचे वडील आहे. तर यांच्याकडे एकूण जर आपण बघितलं 24 एकर क्षेत्र आहे पूर्ण, आणि 24 एकरमध्ये पूर्ण कापूस लागतो. आणि या 24 एकरमध्ये किती पॉकेटची लागवड होते आपल्याकडे? पूर्ण 10 पॉकेट नाही, आपल्या निजोडची नाही, पूर्ण टोटल किती पॅकेट लागतात? 43 43 पॉकेटची लागवड होते. त्या 43 पॉकेटमध्ये त्यांनी निजोडू सीडचं जे आशा 90-11 या वाणाची फक्त 10 पॉकेटची त्यांनी लागवड केलेली होती 43 पॉकेटमध्ये. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्या आशामध्ये त्यांना कोणकोणत्या गोष्टी चांगल्या आढळल्या. या गोष्टी आढळल्या की बोंड जे साईज मोठा आहे आणि हा. वजनदार बोंड आहे. हा वजनदार बोंड आहे आणि वरून जे झाडाची क्वालिटी आहे ते खूप छान आहे. आणि हा. जे बूड आहे हा ते बुडाची जाडी छान आहे, म्हणजे व्यवस्थित जाडी आहे. हा त्याच्यामुळे झाड जे बोंड लागते, जास्तीत जास्त बोंड लागते, त्याच्यामुळे वाकत नाही किंवा हवा पाणी याच्यामुळे त्याच्यावर काही परिणाम पडत नाही, म्हणजे नुकसानाची पातळी नाही आहे. बरोबर. ठीक आहे. आणि रोगप्रतिकारक शक्ती छान आहे. आणि बोंड वगैरे बोंड हे वजनदार आहे. मोठं बोंड कापूस हा असतो, वजनदार आहे. वजनदार आहे. एकरला किती उत्पन्न आलं तुम्हाला? एकर मला बघा 10 पॅकेटमध्ये काही ठिकाणी जसं वलतीच्या ठिकाणी मला 15चा ॲव्हरेज गेला. हा आणि माझी एक 6ची लावण होती, हा. तिथे मला 18 पर्यंत ॲव्हरेज आलेला आहे. म्हणजे 18 पर्यंत जिथे 6ची लागवड होती, हा तिथे 6चा 6 त्या ठिकाणी 18चा आला. हा. आणि 4 पुढच्या 6 म्हणून तुम्हाला 15 क्विंटल जवळपास आला. आणि काही ठिकाणी म्हणजे कोरडवाहूमध्ये असं काही ठिकाणी पकडलं तर ॲव्हरेज 12-13 असं आला. चला, तर उत्पन्नामध्ये पण आपला आशा जे आहे छान आहे. तर यावर्षी आपण 10 पॉकेट लावले 43 पॉकेटमध्ये, बरोबर? तर येणाऱ्या 2026 मध्ये तुम्ही 43 पॉकेटमध्ये किती पॉकेट लावणार तुम्ही? 20 ते 25. 20 ते 25 म्हणजे 50% तुम्ही पॅकेट लावणार. बरोबर. म्हणजे आशा इतर वाहनाच्या तुलनेपेक्षा म्हणजे भारी भरलं, हा छान की वाटतं. जेणेकरून तुम्ही 25 पॅकेटचा प्लॅन करणार हो, हो, 2026 मध्ये. हो. इतर शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल तुम्ही? असा मेसेज देणार की तुम्ही तुमच्या क्षेत्र असेल, जसं 10 एकर क्षेत्र असेल, तुम्ही 4 एकर किंवा 5 एकर 5 एकर या क्षेत्रामध्ये तुम्ही आशाची लागवड करून बघा आणि रिझल्ट बघा. छान रिझल्ट आहे. म्हणजे शेतकरी भावांनो, शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की तुम्ही लावा 5 एकर अर्ध्यामध्ये. 10 एकर क्षेत्र जर असलं त्या अर्ध्या क्षेत्रामध्ये तुम्ही आशा लावा तुम्ही, कारण की वजनाला चांगला आहे. चांगलं आहे. आखरीपर्यंत कापूस तुमचा वजनदार येतो, वजनदार. वेचायला अगदी सोपा, आणि कापसाची क्वालिटी पण एकदम पांढरी शुभ्र आहे, आणि झाडाची पण क्वालिटी एक नंबर आहे. धन्यवाद.